नमस्कार, माझे नाव अमोल सुभाष उगले. मी अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या मनातील श्लोक या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तरी मला जो मनातील श्लोक आवडलेला आहे, समर्थ रामदासांनी जे मनाचे श्लोक लिहिले त्यातील जो पहिला श्लोक आहे तो मला खूप आवडलेला आहे. श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ तत्वार वाचे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. याचा अर्थ आहे, सर्व मुळांचे गुण असणारे श्री गणेश आणि निर्गुण ईश्वर यांचे मी स्मरण करून हे मनाला उपदेश करतात की हे मना, तू नेहमी सत्याच्याच मार्गाने चाल, तू नेहमी धर्माच्याच मार्गाने चाल, सर्वांचं भलं कर. म्हणजे मनाला हा जो उपदेश केलेला आहे की तुम्ही चांगलं करा, सर्वांचं भलं करा, चांगल्या सत्कर्मावर चाला, तर तो हा उपदेश मला खूप आवडलेला आहे. आणि असं केल्याने आपल्याला निर्गुण निराकार ज्या परमेश्वराचे साक्षात्कार आपल्याला होतो, साक्षात त्याचे दर्शन आपल्याला होते. तर हा श्लोक मला इतका आवडलेला आहे आणि माझ्या लाईफमध्येही तो असा इम्प्लिमेंट झालेला आहे की मी नेहमी पॉझिटिव्ह असतो. आणि अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या ज्या मनातील श्लोक यूट्यूब चॅनल आहे, त्यात जे व्हिडिओज त्यांनी सांगितलेले आहे, त्या प्रत्येक श्लोकामागे जो मनातील श्लोक जे रामदास स्वामींनी लिहिलेले आहे त्याच्यामागे जो अर्थ आहे दडलेला, आणि जे भविष्यातही म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचा उपयोग होणार आहे, म्हणजे एकदम अप्रतिम अर्थ आहे. सर्व मनातील श्लोक छान आहे, ऐकताना बोलतानाही एकदम छान वाटतात आणि सर्वांचे अर्थही मस्त आहेत. आणि म्हणून मला ह्या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल चांगलं वाटत आहे. आणि मी तर नेहमी असं सांगेन की प्रत्येकाने रोज सकाळी देवपूजा करताना हे मनातील श्लोक म्हटले पाहिजेत आणि त्यांचा अर्थही समजून घेतला पाहिजे आणि ते सर्व गोष्टी आपल्या लाईफमध्येही इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, ज्याचा आपल्या लाईफमध्ये सकारात्मक आपल्याला त्याचा परिणाम मिळतो आणि सकारात्मक आपल्याला फळ प्राप्त होते आणि निर्गुण निराकार परमेश्वराचे साक्षात आपल्याला दर्शनही प्राप्त होते. तर धन्यवाद.